तर तुझ्या समोर आता सुपर किड्स फोरमचे यशस्वी जीवनासाठी लागणारे जे काही महत्वाचे गुण आहेत, तर ते 15 गुण आपण काढलेले आहेत शोधून. तर त्या 15 गुणांवरती म्हणजे आपण काय शिकतो सुपर किड्स फोरम मधून, तर ते तुझ्या समोर आहेत. त्याच्यामध्ये तुला काय काय दिसतंय? पहिल्यांदा नेतृत्व गुण आहे, त्यानंतर चांगलं वागणं, गुड बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर आरोग्य, कला व क्रीडा कौशल्य, दूरदृष्टी, धाडस, अनुभवात्मक ज्ञान, परीक्षा यश, सैनिकी शिस्त, देशप्रेम, आर्थिक ज्ञान, विज्ञान आणि गणित, त्यानंतर शांती आणि कृतज्ञता, त्यानंतर विक्री आणि विपणन, सेल्स आणि मार्केटिंग, आणि करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग. तर हे 15 जे गुण आहेत, यांविषयी तुला माहिती आहे का? तू कोणत्या या समोर असलेल्या विषयांपैकी कोणत्या विषयावरती बोलू शकतेस आता? 5 मिनिट किंवा जे काही असेल. कोणते कोणते विषय माहिती आहेत तुला? लीडरशिप व्हेरी गुड. लिडरशिप विषयी काय सांगू शकशील तू? म्हणजे जर आपल्याला कोणताही ग्रुप दिला असेल आणि त्याचा लीडर बनवला असेल, तर त्यांना लीड करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. एखादं एक्झाम्पल दे. आणि लीडर कसा असतो, आणि किंवा एखादा कोणतरी ग्रेट लीडर असेल जो तुझ्या डोक्यात पटकन येतो लिडरशिप म्हटल्यावर, तर तो कोण आहे? त्याचं नाव सांग, किंवा त्याच्यातली एखादी क्वालिटी सांग, किंवा म्हणजे ते सुद्धा सांग, नाव सुद्धा सांग, आणि त्याच्यातली एखादी क्वालिटी सांग जी तुला आवडते. माहिती आहे का कोणी लीडर तुला, एक आयडियल लीडर? नाही. बर. महेंद्रसिंग धोनीचं नाव ऐकलंयस का? हो. कोण आहे? क्रिकेट टीम प्लेयर. क्रिकेटर आहे, क्रिकेटचा. आणि त्याने 2011 ते 2020 पर्यंत वगैरे, 21 पर्यंत असं काहीतरी साधारणपणे 11 का 10 वर्ष त्याने कॅप्टनशिप केली की नाही आपल्या इंडियन टीमची, इंडियन क्रिकेट टीमची. तर तो एक बेस्ट लीडर आहे की नाही? म्हणजे आजही लोक त्याची म्हणजे त्याने रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा आजही लोक त्याची आठवण काढतात, त्याच्या लिडरशिपचे एक्झाम्पल्स देतात, कोणाशी ना कोणाशी कंपॅरिझन करतात त्याचं. तर ते का करत असतील? कारण तो ग्रेट लीडर होऊन गेलाय की नाही. ग्रेट लिडरशिप केली आहे त्याने एवढ्या वर्षांमध्ये. त्याने त्याच्या लिडरशिपची जी काही कॅपॅसिटी आहे किंवा जे काही आहे ते सगळे दाखवलेत त्यांनी कौशल्य, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आजही नाव घेतात सगळे लोक त्याचं. तर त्याचा एक सगळ्यात महत्वाचा गुण लक्षात घे. तो गुण असा आहे की ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी ज्यावेळी आपली इंडियन टीम जिंकलेली असते, त्यावेळी महेंद्रसिंग धोनी कधीच तुला पुढे दिसणार नाही, कॅमेरा समोर दिसणार नाही, किंवा ट्रॉफी घेताना दिसणार नाही. पण ज्यावेळी ट्रोल होत असते इंडियन टीम किंवा हरलेली असेल, त्यावेळी ज्यावेळी लोक त्यांना नावं ठेवत असतील, बोलत असतील काही, त्यावेळी महेंद्रसिंग धोनी कायम पुढे दिसतो. प्रत्येक जे काही प्लेयर्स असतील त्याचे, त्या सगळ्यांना पाठीमागे ठेवतो आणि स्वतः कॅमेरा समोर येतो. तर ही त्याची लिडरशिपची एक हे आहे. तर तो लिडरशिपचा एक छान गुण आहे. तर तो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो बऱ्याचदा. ओके. तर त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे गुड बिहेवियर, चांगले वागणे. तर त्याच्याविषयी काय सांगू शकशील तू? आपण सगळ्यांची चांगलं वागायला पाहिजे. जरी ते आपल्यापेक्षा छोटे असले तरी पण आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. व्हेरी गुड. आपण एखादा सगळ्यांना रिस्पेक्ट. रिस्पेक्ट केला पाहिजे. व्हेरी गुड. तू तुझ्या बाबतीत एखादं एक्झाम्पल घेऊन सांग की तू कशा पद्धतीने, तुझं बिहेवियर कशा पद्धतीने चांगलं असतं कायम, तू कोणाशी कसं वागतेस वगैरे, त्याविषयी थोडंसं सांग मला. मी सगळ्यांशी चांगलंच वागते. म्हणजे तेच कसं चांगलं वागणे, तेच विचारलं की चांगलं वागतेस म्हणजे काय करतेस तू?
हे तुझ्या दृष्टिकोनातून चांगलं वागणं ही याची व्याख्या काय आहे ते समजून घेण्यासाठी, किंवा तू कसा विचार करतेस त्या शब्दावरती, चांगलं वागणे या शब्दावरती, ते मला शोधायचंय, ते बघायचंय. जर माझ्या मैत्रिणींना मदत लागली तर मी देते मदत. ठीक आहे, म्हणजे तेच जे मगाशी तू व्याख्या सांगितलीस तीच तुझ्या दृष्टिकोनातून सुद्धा सेम आहे, बरोबर की नाही? आणि व्हेरी गुड, बरोबर आहे, हेच आहे गुड बिहेवियर. गुड बिहेवियर म्हणजे अजून काय, की आपण कोणत्याही गोष्टीची, हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे आता मी जे सांगेन ते, की आपण कोणत्याही गोष्टीची किंवा समोरच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपण त्याच्यासाठी त्याला रिस्पेक्ट देणे. म्हणजे अपेक्षा अशी नसली पाहिजे की मी जर त्याला रिस्पेक्ट करतोय म्हटल्यावर त्याने सुद्धा माझं रिस्पेक्ट केलं पाहिजे, असं काही आहे का तुझ्या मनात? नाही. ओके, तर तसं नसतं काम आहे. तर ते काय असलं पाहिजे की मी रिस्पेक्ट देतोय, हे माझं माझं गुड बिहेवियर आहे, त्याने काय वागावं माझ्याशी हे त्याचं त्याचं वागणं आहे, किंवा त्याचे संस्कार आहेत, जे काही असेल ते. ओके, हा कायम डोक्यामध्ये मुद्दा ठेवायचा, तर ते खऱ्या अर्थाने चांगलं वागणं झालं. समोरच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायची नाही. म्हणजे साधारणपणे जसा आता हा एक विचार आहे की त्याने सुद्धा रिस्पेक्ट करावा, तर तेही अपेक्षा असू नये. साधा विचारही आपल्याकडून तसा येता कामा नये. त्यानंतर एखाद्याला आपण आज मदत केली तर उद्या जाऊन त्याने मला काहीतरी मदत करावी म्हणून आज मी त्याला मदत करायची नसते, तर ती मी मदत केली आणि विसरून जायचं असतं. ओके, हे एक झालं. या प्रकारचा आपला अप्रोच असला पाहिजे मदत करताना, तर ती खरी मदत असते. जर आपण अपेक्षा ठेवून एखादी गोष्ट केली तर ती मदत असत नाही. ओके, मग ते व्यवहार झाला तो. व्यवहार ज्ञान सुद्धा आपल्याला आहे विषय, तर तो वेगळा भाग आहे. तो त्याच्या त्याच्या जागी व्यवहार ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि मदत करणं, सेवा करणं, आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, चांगलं वागणं, या गोष्टी निष्काम असल्या पाहिजेत. म्हणजे कोणतीही अपेक्षा समोरून न ठेवता आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर ते गुड बिहेवियर. ओके, आणि त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आरोग्य, तर त्याच्यावरती काय सांगशील मला? आपण आपल्या आरोग्याचं आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. चांगलं ठेवलं पाहिजे, मग त्यासाठी तू काय काय करतेस दिवसभर, सांग. मी रोज ब्रश करते व्हेरी गुड. आणि आंघोळ करते. आणि फ्रेश कपडे घालते, म्हणजे कालचे कपडे नाही घालत, आजचे घालते नवीन. स्वच्छ धुतलेले कपडे घाल. हा, व्हेरी गुड. स्वच्छ धुतलेले कपडे. हे स्वच्छतेच्या बाबतीत झालं. तू आणि परत पुढे जाऊन हात धुणे सतत सतत, म्हणजे जेवणाच्या आधी किंवा अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्यावेळी हात धुणे, स्वच्छता राखणे, ही स्वतःची शारीरिक स्वच्छता झाली. व्हेरी गुड. त्यानंतर आपण काय काय जेवतो, काय काय खातो, कोणत्या वेळेला खातो, कसं खातो, यामध्ये सुद्धा आरोग्य आपलं आहे. जे आपण मध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी आपण घेत सुद्धा असतो, जसं की आपण सगळ्यात पहिल्यांदा सूर्यनमस्काराचं मी तुम्हाला रोज सांगतो, सूर्यनमस्कार तुम्हाला रोज मारायला लावतो, तर तुम्ही ते रोज मारता. तर त्याच्यातून सुद्धा तुमचं ते आरोग्याशी कनेक्टेड आहे की नाही, ती गोष्ट तुमची हेल्थ चांगली राहते त्यामुळे, बरोबर की नाही? तर ते एक आहे. त्यानंतर तुमचं जेवण कसं आहे, तुम्ही किती जेवता, कसं जेवता, आणि जंक फूड वगैरे खाता का, तर ते किती टाळता. जितकं जास्तीत जास्त ते अवॉइड करत असाल आणि चांगलं चांगलं फूड खात असाल, तितकी जास्त वर्ष तुम्ही हेल्दी राहणार. आणि म्हणजे तुमची 100 वर्षापर्यंत जे आपला गोल आहे की सुपर किड्स फोरमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे जवळपास हजारो विद्यार्थी जर असतील आपल्या सुपर किड्स फोरमशी कनेक्टेड, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना 100 वर्षापर्यंत कसं निरोगी राहता येईल, त्यांना त्यांचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, त्या गोष्टींसाठी आपण त्या गोष्टी आपण शिकवत असतो इथे, बरोबर की नाही? मग त्या सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये. त्यानंतर अजून काय काय येतं आरोग्यामध्ये मला सांग. जेवण खाणं झालं, त्यानंतर स्वच्छता झाली, अजून काय येतं हेल्थ आपण रोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. मध्ये? हे सुद्धा झालं. व्हेरी गुड. मग करतेस का तू नियमितपणे व्यायाम? ओव्या, हा, नियमित तू व्यायाम करतेस का? सूर्य नमस्कार मारते. हा, तो सुद्धा व्यायामच आहे, आणि सांगायचं कॉन्फिडेंटली. बोल.
तेवढंच मारते फक्त. एवढंच मारायचं, पण रेग्युलरली मारायचं. तेवढ्या फक्त त्या एका 5 मिनिटाच्या तुमच्या एक्सरसाइजने सुद्धा एवढा इम्पॅक्ट पडतो की जे तू आता सांगितलंस ती गोष्ट आयडियल आहे, रेग्युलरली व्यायाम करणं आयडियल आहे, पण लोकांना जमत नाही का? कारण काही जणांकडे काही काही वेगवेगळी कारणं असतात. जसं तुम्ही सुद्धा कधी कधी मला कारण सांगता की दादा मला आज क्लास होता त्याच्यामुळे मी हे नाही केलं, पण मी आज संध्याकाळी मारेन. जे काही असेल तुमचं, तर त्या सगळ्या गोष्टी होतात. तर कोणाकडे वेळ नसतो म्हणा, असं तर असं सहसा होत नाही कोणाकडे वेळ नसतो वगैरे, पण ती प्रत्येकाची चांगल्या गोष्टी करताना त्याचा अप्रोच कसा असतो त्यावरती त्या डिपेंड असतात. म्हणजे आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी करायच्या असतील, योगा असेल, ध्यान असेल, व्यायाम असेल, या गोष्टी स्वतःच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पण त्या करताना लोक कंटाळ करतात, पण जंक फूड खाताना कधी विचार करत नाहीत की त्याच्यामुळे माझ्या हेल्थवरती काय परिणाम होईल वगैरे. तर हा लोकांचा वेगवेगळा अप्रोच आहे, तर तो सुद्धा बदलला आपला पाहिजे. तर आपण हेल्थ आपली चांगली ठेवू शकतो. आता तू एक्सरसाइजचं जसं सांगितलं एक्झाम्पल, तसंच ते एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, पण की तू सूर्यनमस्कार मारतेस तो सुद्धा एक्सरसाइजच आहे, आणि तो एक्सरसाइजचे जेवढे बेनिफिट्स आहेत तेवढे सगळे देतो. सो ते फक्त रेग्युलरली करणं आपण गरजेचं आहे. ओके. त्यानंतर ती गोष्ट झाली. अजून काय राहिलं आता मला सांग, आरोग्यामध्ये आरोग्याविषयी अजून कोणती गोष्ट राहिली? माहिती आहे का तुला? नाही. आयुर्वेद माहिती आहे का तुला? आयुर्वेद शब्द, त्याचा अर्थ माहिती आहे का? शब्द माहितीये पण त्याचं मीनिंग नाही माहिती. किंवा त्याच्याविषयी काय वाटतं माहिती? अ, बोल. आयुर्वेद म्हणजे एक प्रकारची मेडिसिन, म्हणजे औषधांचा एक तो प्रकार आहे. म्हणजे सगळ्या आपल्या निसर्गतः ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींमध्ये काही निवडक अशा गोष्टी आहेत किंवा वनस्पती आहेत ज्या औषधी असतात, त्यांचा आपण फक्त वापर करून आपल्या घरगुती सुद्धा काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या फार पूर्वीपासून आपल्या म्हणजे तुझी जर आजी वगैरे तुझ्या सोबत असेल, कधी तू तिच्याशी बोलली वगैरे असेल, आणि तर तुझ्या लक्षात येईल की तिचं आयुर्वेदाचं किंवा मेडिसिन मधलं जे नॉलेज आहे ते आजकाल नॉर्मली आपल्या पैकी कोणामध्ये नसतं सहसा. तर त्या काळात सहसा सगळ्यांना आयुर्वेदाविषयी माहिती असतं, म्हणजे बेसिक बेसिक रूल सगळ्यांना माहिती असायचे की कोणत्या आजारावरती मी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असायच्या. ज्या गोष्टी आज आपण विसरत चाललो आहोत, पण त्या सुद्धा गोष्टी आपल्याला शिकणं तितकंच महत्वाचं आहे. ओके. त्याच्यामुळे हेल्थमध्ये तो सुद्धा आयुर्वेद जो विषय आहे तो सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच विषयाला धरून एक विषय आहे, तो म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ. कोणती मेडिसिन्स? तर जे केमिकल रहित आहेत, म्हणजे जे आपण आता बऱ्याचदा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो तर तिथे मोस्टली आपल्याला डॉक्टर्स जे देतात, ॲलोपॅथीवाले जे ज्या काही मेडिसिन्स असतात, केमिकल असतं त्यामध्ये, ड्रग्ज असतात, तर त्या गोष्टी आपल्या बॉडीवरती इम्पॅक्ट करतात. जसं की मगाशी म्हटलं, आपल्या खाण्यातून वगैरे ज्या गोष्टी आपल्याला आपल्याकडे चुकीच्या म्हणजे आपण जंक फूड खात असू तर त्याचा आपल्या हेल्थवर परिणाम होतो. सेम तसंच त्या मेडिसिन्स खाताना सुद्धा आपल्याला वाटतं की आजार बरा करतोय, पण ते तात्पुरतं असतं. त्या मेडिसिन्स आपला आजार तात्पुरता बरा करतातही, पण तो त्याचा जो काही इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती पडतो, जो काही इफेक्ट आपल्या बॉडीवरती पडतो, तो लॉंग टर्म राहतो. म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला त्या मेडिसिन मधले ड्रग्ज किंवा केमिकल्स आहेत ते त्रास देत राहतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही, आणि ते काही महिन्यांनी परत आपल्याला त्या औषधांची गरज लागते. आपण परत आजारी पडल्यावरती आपल्याला आपली बॉडी त्याच औषधांची मागणी करतं, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी खायला लागतो, आणि मग हळूहळू कंपाऊंडिंग इफेक्टने त्या त्या केमिकल्स असतील, ते जे काही ड्रग्ज असतील, ते पुन्हा पुन्हा आपल्या बॉडीमध्ये जायला लागतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये त्या कुठे ना कुठे त्याच्या हे करत असतात, काय म्हणता येईल त्याला, इम्पॅक्ट करत असतात. आणि आपले अशक्त म्हणजे आपलं बॉडी पार्ट्स जे काही आहेत आतमधल्या, जे काही शरीरातले जे काही भाग आहेत, आपले अंतरिंद्रिय आहेत, तर त्यांच्यावरती ते प्रभाव पाडत असतात आणि ते कमजोर बनवत असतात त्यांना. सो कायम लक्षात ठेवायचं की या ज्या काही मेडिसिन्स आहेत त्यांना सुद्धा आपण जास्तीत जास्त अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि आपण जास्तीत जास्त आयुर्वेदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
आयुर्वेदाचा अभ्यास कशासाठी? कारण त्यांचा साईड इफेक्ट्स कोणतेही नसतात. जसे की केमिकल्स आता मी सांगितलं, तसा आयुर्वेदिक गोष्टींचा अजिबात साईड इफेक्ट नसतात. म्हणजे ते तू लिमिटच्या पेक्षा जास्त जरी खाल्लंस एखाद्या वेळेस तरी त्याचा काही त्रास होत नाही आपल्याला. त्याने झालं तर काय थोडासा आपल्याला काहीतरी हेवी वगैरे वाटत असेल, पण त्याच्याने त्रास वगैरे वगैरे आपल्याला काहीच होत नाही किंवा साईड इफेक्ट्स होत नाही किंवा भविष्यात त्याचा आपल्याला पुन्हा काही इम्पॅक्ट होत नाही, असं काही होत नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण कोणताही आजार सगळ्यात बरा करू शकतो, सगळ्यात मेन. आणि अजून एक एक्झाम्पल आपण कम्पेअर करायचं झालं आयुर्वेदिक आणि हे जे काही फार्मा इंडस्ट्रीज वगैरे त्याच्यामधून जे आपण मेडिसिन घेतो, तर त्या 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 दोघांचं कम्पॅरिझन सांगायचं झालं तर ते असं आहे की या केमिकल वाल्या किंवा ॲलोपॅथीच्या जे काही मेडिसिन्स आहेत तर त्याच्यामधून बरेचसे असे आजार आहेत जे खूप मोठे मोठे मानले जातात आजच्या जगामध्ये, ज्यांना खूप सिरियसली घेतात लोक. आणि मग ते ते आजार आहेत तर त्यांच्याकडे अजून एकही उपाय नाहीये. म्हणजे त्या गोळ्या किंवा औषधं असतील ते आपल्याला सतत म्हणजे आयुष्यभर खावे लागतात त्या गोळ्या औषधं. त्याच्यामुळे काय होतं की त्या गोष्टी आहेत त्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की त्या औषधांमुळे ते आजार बरं करण्याचं काही त्याच्यामध्ये हेच नाहीये, पॉवरच नाहीये. पण आयुर्वेदिक गोष्टींमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधांमध्ये सगळे आजार बरे करण्याची उपाय आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि जर आपण आपले वेद पुराण वगैरे उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आजही तितक्याच लागू होतात तंतोतंत. तो आपण आता जे काही ॲलोपॅथी वगैरे ही जी केमिकल्स ड्रग्स वगैरे अशा टाईपची जी काही औषधं आहेत ते आपल्याला जितके अवॉइड करता येतील तेवढं अवॉइड करायचं आणि आयुर्वेदिक गोष्टींवरती भर द्यायचा, ज्याचा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होतो. ओके, समजलंय का? हो. हे तिन्ही मुद्दे समजलेत, पुढे जाऊया. हो. पुढचा मुद्दा काय आहे? स्किल्स इन आर्ट्स अँड स्पोर्ट्स. म्हणजेच कला कला व व क्रीडा क्रीडा. कौशल्य. ओके, म्हणजेच काय समजलं का तुला? म्हणजे समजलं. हॉबीज. हॉबीज आणि हॉबीज आवड. हा बरोबर आहे साधारणपणे तुझं. पण हॉबीज हा विषय वेगळा. यापैकी एखादी काहीतरी आपली हॉबी असते आणि त्याच्यामधले आपले कौशल्य असणं एखाद्या कोणत्याही गोष्टीमध्ये, जसं की आता तुझं सिंगिंग ते कौशल्य आहे तुझं किंवा तू शिकतेस, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्यासच एखादा तरी कोणतं तरी स्किल त्यामधलं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे खेळामध्ये असेल किंवा मग कलेमध्ये असेल, ते कोणतं तरी एक तरी कौशल्य जे असेल जे आयुष्यभर आपण जपलं पाहिजे. आणि ते त्यासाठी सुद्धा आपल्याला आणि ते जपण्यासाठी किंवा त्याच्यासाठी वेळ देण्यासाठी सुद्धा आपण सुपर किड्स फोरम मधून आपण रोज आपण सांगत असतो तुम्हाला, हो की नाही? तुम्ही सिंगिंगची प्रॅक्टिस करत असाल तर ती रोज 1 तास तरी किमान त्याला वेळ देणं गरजेचं आहे. त्या गोष्टी तुम्ही आता करायला लागलेला आहात, रोज तुम्ही 1 तास तरी तुमच्या कलेला किंवा क्रीडा जे काही असेल तुमच्यामध्ये कौशल्य त्यासाठी वेळ देता, बरोबर की नाही? देता की नाही? हो. हो, आणि ते गरजेचं वाटतं की नाही तुम्हाला? किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? किती महत्व आहे त्या गोष्टीचं तुमच्या आयुष्यामध्ये? म्हणजे आता तुला आज त्या गोष्टीचा कदाचित अनुभव येणार नाही, पण एक गोष्ट मी सांगतो तुला की ज्यावेळी भविष्यात किंवा साधारणपणे माझ्या एजला वगैरे येशील तू आणि त्यावेळी तुझ्या लक्षात येईल की हे सगळं जे काही आपण पैसे कमवण्याच्या हेतूने किंवा जे काही करत असतो, जे काही शिकत असतो आपण, ज्या काही आपलं दिवसभर रुटीन चालू असतं, जी काही कामं आपण करत असतो, त्या सगळ्यातून आपण काय करत असतो? आपण आपलं पोट भरण्यासाठी त्या गोष्टी आपल्या चालू असतात. ओके, ती सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे. पण आज त्याच गोष्टीला इतकं महत्व दिलं जातंय की बाकीचे जे आपले कलागुण आहेत, जे काही म्हणजे मोबाईल लॅपटॉप वगैरे आपल्या कामाचे ज्या काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्या बाजूला ठेवणं आज लोकांना अक्षरशः कठीण जाते. म्हणजे त्याच्यापासून दूर जाणं म्हणजे खूप कठीण गोष्ट वाटते लोकांना. आणि आपले जे काही कलागुण आहेत जे पूर्वीपासून आपण म्हणजे काही वर्षांपूर्वी जाशील म्हणजे मी तुझ्या एवढा होतो त्यावेळी काहीच नव्हतं. म्हणजे फक्त टीव्ही होता असेल आमच्याकडे आणि त्यावेळी फोनही नव्हते. म्हणजे खूप साधा असा एक नोकियाचा एक छोटा तो बटनांवाला एक फोन यायचा. तू आज बघितला असेल कोणाकडे तर तुला कदाचित माहिती असेल तो. नाहीतर त्यावेळी तो होता. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळी मोबाईल हा काही असं म्हणजे अविभाज्य भाग आहे वगैरे असं काही म्हणजे कोणाचा माइंडसेट नव्हता.
हा गेल्या 10 वर्षांमधला लोकांचा माइंडसेट चेंज झालाय की मोबाईल म्हणजे खूप जवळच असला पाहिजे, आपल्या कायम असणंच गरजेचं आहे. हे जे काही माइंडसेट झाले तर का? कारण आपल्या सगळं प्रायव्हेट आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या डिव्हायसेसमध्ये आहेत. सो आपण त्याच्याशी कनेक्ट असतो कायम आता. पण त्या 10 वर्षांपूर्वीचं जर वातावरण बघशील तू, तर त्यावेळी काय असायचं की प्रत्येक जण माझ्या वयाचा त्यावेळी जो कोणी मुलगा मुलगी असतील तर ते प्रत्येक जण एकत्र बसून काही ना काहीतरी खेळ खेळायचे. किंवा जसं की मी गायचो तर त्याच्यामुळे मला गायला लावायचे काही जण, मला साथ देणारे कोणीतरी तबला वाजवणारा माझ्यासोबत माझा भाऊ असायचा. परत अजून बाकीचे काही भावंड आहेत तर आम्ही सगळे एकत्र बसून गाणी म्हणायचो किंवा मग कधी काहीतरी गाण्यांच्या भेंड्या खेळायचो किंवा असे काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि ज्या गोष्टी आपल्याला खरंच मनापासून आनंद देतात अशा गोष्टी त्यावेळी खरं फार घडायच्या. ओके. किंवा आम्ही खेळायला जायचो बाहेर, क्रिकेट खेळायचो वगैरे. तर त्या गोष्टी त्यावेळी म्हणजे त्याच्या त्याच्या ते सोडून तो गोष्ट सोडून किंवा त्या गोष्टींमधला आनंद सोडून दुसरा कुठला ऑप्शनच नव्हता त्यावेळी. सो तो एक खरा आनंद त्यावेळी मिळायचा. सो तर तो आनंद मिळवणं गरजेचं आहे, जो आज कुठेतरी हरवत चाललेला आहे या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमुळे म्हण किंवा आणखीन जे काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे आज. तर त्यामुळे तो सगळा आनंद हरवत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आपल्याला कायम आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. जरी आपल्या सोबत इतर कोणी नसेल तरी सुद्धा आपण स्वतःची कला जपणं, स्वतः आपल्याला जे काही एखाद्या खेळामध्ये आपलं जर कौशल्य असेल तर त्याची सतत प्रॅक्टिस करत राहणं, त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणं, ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे. ओके. समजलंय का? ओविया. ओविया म्यूट करून बोलत असशील तर. हो दादा. हा. तुला मी सांगितलंय ना अनम्यूट करून ठेव म्हणून. ठीक आहे, पुढे पुढचा मुद्दा दादा काय मी आहे सांग. अनम्यूटच केलेला. पुढचा मुद्दा काय आहे? विजन, दूरदृष्टी. म्हणजे माहिती आहे का, त्याचा अर्थ सांगू शकशील का? नाही दादा. विजन म्हणजे आता ते इमेज मध्ये पण जे दिसतंय तर ते एक म्हणजे त्याच्याशी रिलेटिव्ह असं एक फक्त इमेज टाकले, पण विजनची इमेज आपल्याला सहसा अशी टाकता येणार नाही, त्याच्यामुळे ही ठेवली आहे तिथे इमेज. तर तो काय करतोय की दुर्बीन मधून बघतोय. तर दुर्बीन मधून बघितल्यानंतर काय होतं सांग, साधारणपणे माहिती असेल. दुर्बीन कशासाठी वापरतो आपण? दूरचे गोष्टी आपण लांबनं बघू शकतो. आहे त्या जागेवरून लांबच्या गोष्टी बघू शकतो, बरोबर की नाही? आपल्याला लांबच्या गोष्टी बघायला काय करावं लागतं? जे काही बघायचं त्याच्या जवळ जाऊन बघावं लागतं की नाही? पण दुर्बिणीमुळे काय होतं की जिथे आहोत आपण तिथून आपल्याला लांबचं बघणं शक्य होतं, बरोबर की नाही? तर ते हो. तसंच आहे. विजन म्हणजे काय की आज आपण जिथे आहोत तिथून आपल्याला भविष्यात काय घडणार आहेत गोष्टी, किंवा ते जे काही घडणार असेल किंवा जे काही घडवायचं असेल आपल्याला, जे काही मिळवायचं असेल आपल्याला आयुष्यामध्ये कमवायचं असेल, तर ते करण्यासाठी आज आपल्याकडे काय प्लॅन असले पाहिजे, त्या दृष्टीने त्या विजनने आपण काय काम केलं पाहिजे. तर ते जे काही स्किल आहे त्याला म्हणतो आपण विजन किंवा दूरदृष्टी. सो दूरदृष्टीचं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव सगळ्यांना माहिती असतं. मला अपेक्षा आहे की तुला सुद्धा ते माहिती असेल. आणि तू त्यांच्याविषयी काय सांगू शकशील मला आता? दूरदृष्टीविषयी त्यांच्या काही सांगू शकलीस तर अतिउत्तम, किंवा सहसा जे काही तुला माहिती असेल तर ते ते सुद्धा सांग. काय माहिती आहे शिवाजी महाराजांविषयी? नाही माहिती. शिवाजी महाराजांविषयी काहीच माहिती नाही तुला? म्हणजे काहीतरी झालं असेल की नाही, इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या शिकवलं असेल कोणीतरी, शाळेतल्या शिक्षकांनी. नाही दादा, ते नाही शिकवलं. म्हणजे तुला आजपर्यंत इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा एकही धडा नव्हता का? नाही दादा. कोणत्या स्कूलमध्ये आहेस तू? दी ऑर्बिट स्कूल. हिस्ट्री हा सब्जेक्टच नाहीये तुम्हाला का? हिस्ट्री सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांविषयी काहीच नाहीये? इतिहास आहे पण शिवाजी महाराजांबद्दल नाही. या वर्षीचं नाही बोलत आहे मी.
पहिलीपासून आतापर्यंत कधीतरी झालं असेल ना, मला वाटतं तिसरीच्या किंवा चौथीच्या पुस्तकामध्ये आहे, आणि सातवीच्या आय थिंक नसावं, पण तिसरी आणि चौथी त्या दोन पुस्तकांपैकी कोणत्या तरी एका इयत्तेमध्ये तुम्हाला झालंय, तर काहीतरी कल्पना असेल तुला त्याच्याविषयी असं मला वाटतं. झालंय नाही का नाही दादा, तुला? मला इतिहास 6वी पासून. ओके, त्याच्या आधी इतिहास सब्जेक्टच नव्हता तुला. नाही. ठीक आहे. मग तू असं युट्यूबवर वगैरे असं कुठूनही काय कधीच काही शिवाजी महाराजांविषयी ऐकलं नाहीये का? त्यांचे मूवी बघितले. कोणता मूवी बघितलाय सांग? कोणता मूवी बघितलाय ओविया? मूवीचं नाव आठवत नसेल तर काय बघितलंय त्यामध्ये तू ते सांग, तो सीन सांग कोणता होता. दादा फत्ते शिकस. पत्ते शिकस्त. ओके, व्हेरी गुड. आणि मग त्यातून तुला काय समजलं शिवाजी महाराजांविषयी? त्यांच्याकडे मावळे कमी होते, पण तरी पण ते नेहमीच जिंकायचे. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हा एक मुद्दा म्हणता येईल तुला, जो शिवाजी महाराजांमध्ये गुण खरंच होता. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये जाऊन बघशील तर जेवढे सुद्धा राजे महाराजे सम्राट होते, त्या सगळ्यांकडे ही पॉवर होती, ही क्वालिटी होती की समोर जरी शत्रू राज्य किंवा शत्रू राजा, शत्रू सम्राट, शत्रू बादशाह कोणीही असेल, त्याचं संख्याबळ कितीही असेल, आपल्यापेक्षा 10 पटीने जरी जास्त असेल, तरी आपल्या महाराजांची किंवा आपल्या भारतीय राजे जे कोणी होऊन गेले, तर त्या प्रत्येकामध्ये ही क्वालिटी होती की त्या समोरच्याला न घाबरता न भिता त्याचा काउंट जो काही असेल, म्हणजे आपल्यापेक्षा 10 पटीने जरी जास्त असतील ते, तरी त्यांना सामोरं जाऊन त्यांना हरवण्याची ताकद आपल्या राजांमध्ये होती. ओके, तर हा एक गुण आपल्या प्रत्येक भारतीय राजांमध्ये होऊन गेलेला आहे. तर ही सुद्धा क्वालिटी एक सगळ्यात महत्वाची आहे. खूप छान ऑब्झर्वेशन केलंयस तू ते. आणि अजून काही सांगू शकशील का? तसंच काही म्हणजे शिवाजी महाराजांविषयी काही? ते शूर होते. ते शूर होते, व्हेरी गुड. तेच झालं, म्हणजे आता आपण जे बोललो तेच. ओके, तर तू आज एक काहीतरी एक तास काढ, त्या त्या एका तासामध्ये, आजचा तुझा दुसरा टास्क हा असणार आहे की त्या एका तासामध्ये तुला शिवाजी महाराजांविषयी जेवढी काही माहिती मिळवता येते तेवढी मिळवायची, आणि ते लिहून काढायचं. सगळ्यात महत्वाचं, तुला जे काही त्यातून समजलंय, त्या व्हिडिओमधून असेल, त्या पुस्तकामधून असेल, जे काही असेल ते लिहून काढायचं, आणि उद्या त्यावरती सुद्धा तुला बोलायचंय. ओके, तर समजलंय का? आजचे 2 टास्क आहेत तुझे, हा टास्क लिहून घे. आणि आता लिहिता लिहिता ऐक सुद्धा, की आपण शिवाजी महाराजांच्या गुणाविषयीच बोलतोय, तर आपला समोर विषय जो आहे विजन, दूरदृष्टी, तर त्यावरतीच सांगतो. तर शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी आहे ती इतकी प्रचंड होती की त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जे काही जगतोय, आज आपण हे जे काही सुपर किड्स फोरमच्या चॅनलवरती किंवा झूम मीटिंग वरती आपण जे दोघं एकमेकांशी संवाद साधतोय, ती बोलायची आपली जी काही आपल्याला हा जे काही संधी मिळाली आहे, ती संधी सुद्धा शिवाजी महाराजांमुळे मिळाली आहे. इतकं त्यांचं कर्तृत्व होतं आणि इतकं त्यांची दूरदृष्टी पॉवर होती, ज्यामुळे त्यांनी त्या काळात जे काही करून ठेवलंय आपल्यासाठी, ते आज आपण त्याची फळं भोगतो. ओके, हे एक्झाम्पल म्हणून आज तू तुझ्या समोर ठेव, आणि याच्या अनुषंगाने तुला अजून काही त्यांची माहिती काढता येते का ती काढ, आणि उद्या आपण याच पॉइंट पासून कंटिन्यू करू. ओके. हो.